हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर मध्ये आमदार संतोष बांगर यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत त्यांचा ताफाही अडवला। जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे सरकारचे आदेश, सूत्रांची माहिती, कोर्टाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार। मराठा आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, सरकारचं आश्वासन। जायकवाडीमध्ये तुर्तास पाणी सोडू नका, मराठा आरक्षणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अधीक्षक अभियंत्यांचं पत्र, पत्रामुळे मराठा संघटना आक्रमक, अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन विचारला जाब। अहमदनगरच्या राहुरीमध्ये दूध उत्पादकांकडून शासनाच्या अध्यादेशाची होळी, दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान मिळावं आणि 40 रुपये हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी आंदोलन। दुधाचे दर वाढवण्याचे आदेश काढूनही दूध संघ दर देत नसल्यानं अहमदनगरमध्ये सरकारी आदेशाची होळी, किसान सभेकडून दूध ओतून सरकारचा निषेध। सातारा जिल्ह्यातील शिवथरमध्ये रयत क्रांती संघटनेकडून दूध दराच्या पत्रकाची होळी, शासनानं 34 रुपये दूध दर केला असताना दूध संघ 29 रुपये दरानं दूध खरेदी करत असल्याचा आरोप, शासनानं याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी। सोलापूरच्या माढ्यातील वरवडेमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन, दूध दर वाढ जाहीर होऊन सुद्धा दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून अध्यादेशाची होळी। पंढरपूरच्या मुंढेवाडी आणि रांजणीमध्ये रयत क्रांती संघटनेचं दूध दरवाढीसाठी दुधानं अंघोळ करत आंदोलन, गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर मिळण्याची मागणी। धाराशिवच्या भूममध्ये दूध दरासाठी आंदोलन, शेतकरी आणि स्वराज्य पक्षाकडून रस्त्यावर दूध ओतून दरवाढीची मागणी। शासनानं दूध दरात वाढ करावी, अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल, माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा इशारा। आदित्य ठाकरे चिपळूणच्या सुकाई देवीच्या चरणी लीन, मंदिर समितीकडून आदित्य ठाकरेंचा सत्कार। ऊस दराची कोंडी फुटल्यानंतर अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम सुरू, साखर कारखान्यांच्या परिसरात ऊसानं भरलेली वाहनं दाखल आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे गेला 1.5 महिना ऊस गळीत हंगाम लांबणीवर। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ऊस दरासाठी जरंडेश्वर साखर कारखान्यासमोर ठिय्या, कारखान्याकडे दर जाहीर करण्याची मागणी। कोल्हापुरात जसा मसुदा ठरला तसाच मसुदा सांगलीत राबवा, अन्यथा आंदोलन अटळ, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा। रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून 149 अंतर्गत नोटीस, रविकांत तुपकर यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी बजावली नोटीस। ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलला 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, ललित पाटीलचे सहकारी सहकार्य करत नाहीत, पोलिसांचा कोर्टात दावा। हिंगोलीमध्ये होणारी छगन भुजबळांची सभा उधळून लावण्याचा स्वराज्य पक्षाचा इशारा, आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्वराज्य पक्ष आक्रमक। कराड तहसील कार्यालयात मोडी लिपीतील 3 लाख मराठा कुणबी नोंदींची तपासणी, तपासणीमध्ये एकूण 4000 मोडी लिपीतील कुणबी नोंदी सापडल्या। नागपूर विभागात 74 लाख कागदपत्रांच्या तपासणीतून केवळ 50 कुणबी मराठा तर 55 मराठा कुणबी नोंदी आढळल्या। तपासणीमध्ये आढळलेल्या 8 लाख कुणबी पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये सहभागी। पुण्याच्या खेड तालुक्यात 39,682 कुणबी नोंदी आढळल्या। मागच्या 15 दिवसात 5,08,703 अभिलेखांची तपासणी, कागदपत्र स्कॅन करण्याचं काम सुरू। नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरमध्ये ओबीसी समाजाचं मुंडन आंदोलन, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपूरमधील बंगल्यावर तब्बल 48 लाखांचा खर्च, बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम दिवस रात्र सुरू। नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांनी कंबर कसली, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेचं पोलिसांकडून नियोजन सुरू, 7000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अधिवेशन ड्युटीवर तैनात। धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, शासकीय सेवेत समावेश करण्याची मागणी। अमरावतीच्या तिवसा शहरात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत बैलजोड्या तिवसा शहरात दाखल, शंकरपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान, 10 दिवसात एकूण 17,50,00,000 रुपयांचं दान अर्पण। तुळजाभवानी मंदिराच्या तिजोरीतील सोनं चांदी वितळवणार, सोनं चांदी वितळवण्यासाठी समिती गठीत, सोनं वितळवण्याच्या नियमावलीसाठी समिती शिर्डीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती। पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीला 52,000 भाविक विठ्ठलाच्या चरणी लीन, मंदिर समिती आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्तिकी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न। धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी, जागरण गोंधळ,
पूजा आणि नवस्फूर्तीवर भर. गर्दीमुळे मंदिर 22 तास खुलं ठेवण्यात येणार. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पंचखाद्य किंवा बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय. मंदिर संस्थांच्या विश्वस्त बैठकीमध्ये निर्णय. संत नामदेव महाराजांच्या जन्मदिनानिमित्त पंजाब राज्यातील घुमानी यात्रेसाठी नांदेडमधून भाविक रवाना. महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यातील 298 भाविकांचा यात्रेत समावेश. आणि मागील 9 वर्षांपासून नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून घुमानी यात्रा सुरू. मॉरिशसचे भक्त खंडोबाच्या चरणी लीन. 30 जणांचं मंडळ जेजुरीमध्ये दाखल. खंडोबा मंदिराच्या आवारात भक्तांकडून भजन सोहळा संपन्न. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. सीसीटीव्हीत कैद. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी. कोयना धरणातून 1050 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार विसर्ग. धरणात पाणीसाठा कमी असल्यानं विसर्ग पूर्णपणे बंद होता. सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस. दुपारनंतर पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. आंबा, काजू, मोहरावर पावसाचा परिणाम होणार. शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त परळीमध्ये शासनाकडून स्वच्छता मोहीम. आझाद चौक ते वैजनाथ मंदिर या मार्गाची स्वच्छता पूर्ण. अकोल्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात यात्रेचं आयोजन. परळी ते परभणी रेल्वे लोहमार्ग दुहेरीकरणाच्या मागणीला यश. प्रवासी संख्येत वाढ झाल्यानं रेल्वे विभागाकडून दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा. पुणे रेल्वेचा 25 आणि 26 नोव्हेंबरला 2 दिवसांचा मेगा ब्लॉक्स. शनिवारी सुटणारी डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस रद्द. तर रविवारी पुणे ते लोणावळा धावणाऱ्या सर्व लोकल रद्द. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये राज्याचा पॅटर्न. राज्यातील 2 उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे जारकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 2 उपसरपंच अधिकृतरित्या जाहीर. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात पाणीपुरवठा योजनेचं काम अपूर्णच. साकोरा गावाला सोसावी लागते या पाणी टंचाईची झळ. तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज महाभागवत पुरस्काराने सन्मानित. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटली. दिवाळीनंतर सोयाबीन आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट. सोयाबीनच्या नापिकीचा परिणाम. बीडच्या परळी तालुक्यातील सारडगाव शिवारात पोषक वातावरणाचा तूर पिकाला फायदा. महिनाभर असंच पोषक वातावरण राहिलं तर यंदा तुरीची मोठी आवक होण्याची शक्यता. वाशिममध्ये हळदीचे दर घसरले. 20,000 रुपये क्विंटल असलेला दर अवघ्या 10,000 रुपयांवर. शेतकरी आता दरवाढीच्या प्रतीक्षेत. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांपुढे युरिया खतांच्या कृत्रिम टंचाईचं संकट. दुकानदारांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास. लातूरच्या शेतकऱ्यांसाठी 30 लाख रुपये किमतीचा चारा बियाणांचं मोफत वाटप. पशुसंवर्धन विभागाकडून चारा टंचाईचं संकट लक्षात घेत हा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील लहान मुलांचं लसीकरण बंद. आरोग्य विभागाच्या संपामुळे लसीकरणाला फटका. नागरिकांचं खासगी रुग्णालयामध्ये पैसे देऊन लसीकरण. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या आचोळे फाट्याजवळ एसटी बस आणि टेम्पोचा अपघात. अपघातात 5 जण जखमी. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. साताऱ्याच्या वाई पोलीस ठाण्यासमोर इलेक्ट्रिक दुचाकीनं घेतला पेट. दुचाकीला लागलेल्या आगीत सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. हिंगोलीच्या खांडे गावात 5 ते 6 दुकानांना आग. दुकानात असलेल्या सोयाबीन आणि कापसाचं नुकसान. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. मीरा भाईंदरमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या कारची डिव्हायडरला धडक. कार पलटी. कार चालक सुरक्षित. घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्याच्या इंदापूरमध्ये नगर परिषदेची अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. शहरातील बाबा चौक पंचायत समिती परिसरातील अनधिकृत फ्लेक्स हटवण्यात आले. नागपूरच्या गुन्हे शाखेकडून चोरट्याला अटक. 10 ठिकाणी चोरी केल्याचं उघड. 44 लाखांचा मुद्देमाल जप्त. चोरट्यावर होतं 50,000चं बक्षीस. नाशिकच्या शिवमहापुराण कथेत चोरट्यांचा धुमाकूळ. 2 दिवसात लुटलं 35 तोळे सोनं. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 4 परप्रांतीय महिला चौकशीसाठी ताब्यात. खंडणीच्या रकमेतून दागिन्यांची खरेदी. कृषी अधिकारी महिलेच्या भावाकडून पुन्हा 8 लाख रुपये जप्त. नाशिकमधलं हे प्रकरण. राज्य शासनानं जेजुरी विकास आराखड्यासाठी मंजूर केलेल्या 359 कोटींपैकी 109 कोटींचं काम प्रगतीपथावर. जेजुरीतील ऐतिहासिक मंदिरं आणि तलावांची डागडुजी सुरू. लातूर जिल्ह्यातील रेणा प्रकल्पात 20% पाणीसाठा. प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित. जिल्ह्यातील भटी, गरसुळी, सुखणी, कारेपूर आणि खालंगरी, कोष्टगाव या साठवण तलावातही पाणीसाठा अत्यल्प प्रमाणात.
नांदेड जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत. कापसाला दर मिळत नसल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच राज्यभरातील कापूस जिनिंग उद्योगही संकटात. 3 वर्षांपासून लाखोंचा तोटा सहन करावा लागत असल्यानं राज्यातील निम्म्याहून अधिक कापूस जिनिंग उद्योग बंद, मजुरांवर उपासमारीची वेळ. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जावळा धरणातून अवैध पाणी उपसा होत असल्याची नागरिकांची तक्रार, पाणी चोरी तात्काळ थांबवण्याची मागणी. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील सावरी शिवारातील शेतातून धानाचे 80 किलोची 10 पोती चोरीला, शेतकऱ्यांचं 20,000चं नुकसान. श्रीरामपूरच्या आरटीओ कार्यालयात एजंटचा कर्मचाऱ्यावर हल्ला, कागदपत्रावर सही न केल्यानं चॉपरनं मारहाण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरटीओ कार्यालयामध्ये एजंटांची मुजोरी. बारामतीच्या सुप्यामध्ये पशुधन चोरणाऱ्या 2 चोरांना अटक, सुपा पोलिसांची कारवाई, आरोपींची चौकशी सुरू, अनेक शेतकऱ्यांचं चोरीला गेलेलं पशुधन मिळण्याची शक्यता. बुलढाण्यातील जळगाव जामोदच्या पिंपळगावमध्ये विद्युत डीपीसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचं कार्यालय घेरलं. नांदेडच्या लेंडी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाच्या मागण्यांसाठी लेंडी धरण संघर्ष समितीचं साखळी उपोषण सुरू, मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा संघर्ष समितीचा इशारा. सोलापूरमध्ये मनसेकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालत आंदोलन, मनसेच्या आंदोलनानंतर मोडणी ते करकम दरम्यान रस्ता दुरुस्ती आणि स्पीड ब्रेकर बसवण्याच्या कामाला सुरुवात. नाशिकच्या बागलाणमधील ठेंगोडा या गावातल्या गणेश मंदिरात चोरी, चोरट्यानं दानपेटीत चोरून नेली, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. साताऱ्याच्या लोणंद शहरात बहुजन आरक्षण बचाव जागृती रॅलीला सुरुवात, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राजमाता अहिल्यादेवी स्मारकाला अभिवादन करून रॅलीला प्रारंभ. वर्धा रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावला, धावती ट्रेन पकडण्याच्या नादात प्रवासी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकण्याच्या आत जवानानं वाचवलं. पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली, महापालिकेकडून कारवाईला सुरुवात, गेल्या 10 दिवसात 55 लाखांचा दंड वसूल, पालिकेची 16 पथकं तैनात. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचीही उपस्थिती.